आहेत. त्यानंतर आपण आता हे शेतामधीलच काटक्या गोळा करून जाळ केलेला आहे आणि यावरती आपली कोंबडी आपण भाजल्यामुळं मित्रांनो, कोंबडी गावरान कोंबडी ही नेहमी गावरान कोंबडी असेल तर नक्की भाजल्याशिवाय कधीच खाऊ नये. कारण भाजल्यामुळं गावरान कोंबडीची चव ही न्यारीच असते. तर त्यामुळं तिला आणि ते पण गॅसवर न भाजता असं जळणावरती आपण भाजून घ्यायचं आहे. हे भाजली आता आम्ही घरी जातो आहे. त्यानंतर आता याला आपल्याला पीठ लावून घ्यायचं, पीठ लावायचं पूर्णपणे ज्वारीचं पीठ. तर याला प्रथमतः आपल्याला पीठ घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ आपल्या घरामध्ये असतं ते, किंवा हळद वापरू शकता आपण. हळद पीठ शक्यतो ज्वारीचं पीठ असेल तर त्याला ते पूर्णपणे आपलं कोरडं पीठ टाकून चोळून घ्यायचं. आणि चोळल्यामुळं काय होतं की ते जी भाजलेली पक्का असतात बारीक राहिलेली कुठंतरी, तर ते पूर्णपणे निघतात. पूर्णपणे